नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्रांनो, कंगना रणावत यांच्या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सीजेपी आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपके यांनी कंगना रणावत यांना थेट प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केलाय. अभिजित दिपकेंनी नेमकी काय म्हटलंय पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा दिलाय. सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. बीजेपी खासदार कंगना रणावत हिने जनजीबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरही अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रणावत हिला सडेतोड उत्तर देत अभिजित दिपकेंकडून देण्यात आले. अभिजित दिपके यांनी म्हटले आहे की कंगना रणावत हिला कोणीही गंभीर्याने घेत नाही. हेच नाही तर यावेळी 24 तासात पुन्हा एकदा अभिजित दिपकेंनी आंदोलनाचा मोठा इशारा सरकारला दिलाय. जर सरकार सहमत झाले नाही तर आम्हाला लवकरच नवीन आंदोलन सुरू करावे लागतील. आमचे आंदोलन सरकारच्या निर्णयावर आधारित आहे. सरकारने जर सुधारणा केली नाही तर नवीन आंदोलन सुरू होईल, कारण आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसणार आहे. त्यामुळे आम्हाला हे करावेच लागेल. अभिजित दिपके सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने समाधानी नाहीत, त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कंगना रणावत हिने थेट जनरेशन गटार असं म्हटलंय, ज्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं. त्यात एक आंदोलन संपले, आता दुसरे आंदोलन सुरू करण्याची धमकी अभिजित दिपके यांनी दिली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे मोठे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. त्यातच विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या FIRच्या मुद्द्यात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक भूमिका घेत आहे. काही दिवसापूर्वीच अमेरिकेतून भारतात दाखल झालेले अभिजित दिपके यांच्या नव्या पार्टीने थेट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. देशभरातील विविध शहरांमध्ये अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. विद्यार्थी रस्त्यावर येत होते. यासोबतच जंतर मंतरवर विद्यार्थी गर्दी वाढत होती. सरकारवर दबाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. तर मित्रांनो, कंगना रणावत यांच्या या वक्तव्यावरून अभिजित दिपकेंनी दिलेले थेट प्रत्युत्तर सध्या चर्चेचा विषय ठरलाय. तुम्हाला दिपके यांच्या या वक्तव्यावरून काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.